इंदापूर तालुक्यात शहरासह तालुक्यात दुसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची दमदार हजेरी बघायला मिळते। इंदापूर शहर आणि तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। या पावसाचा शेतकरी वर्गाला मोठा फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये सध्या बघायला गेलं तर आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। हे दृश्य आहेत वाशिममधली। वाशिममध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। 3 दिवसाच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत। पुढील 24 तासातही मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे जळगावच्या अमळनेर येथे पूर परिस्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे अनेक कुटुंब पाण्यामध्ये अडकले होते। शहरातील तरुणांनी एकत्र येत बचावकार्य राबवलं आणि अनेक कुटुंबियांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढलं। अशाच प्रकारचा एक व्हिडिओ आहे, तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। पुराच्या पाण्याने वेढा दिलेल्या घरातून कुटुंबियांना तरुणांनी बाहेर काढलं। साडीचा दोर करत कुटुंबियांना तरुण बाहेर काढत असल्याचं आपण या दृश्यांमधून बघू शकतोय। केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। त्यामुळे या पावसाने हाहाकार माजवलाय। ठिकठिकाणी पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनाही घडतायत। मल्लपुरम जिल्ह्यामधल्या परपनंगरी या नाडुकानी राज्य महामार्गावर एतेपालम येथे आज भीषण दरड कोसळली। मोठ्या प्रमाणावर माती आणि दगड रस्त्यावर आले, त्यामुळे या मार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। दरड कोसळली त्या दरम्यान सुदैवाने रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी होती। मोठा अपघात टळलाय आणि या घटनेमध्ये कोणतेही अद्याप जीवितहानी नाही। अमरावती जिल्ह्यामधला निसर्गप्रेमींचं श्रद्धास्थान तसंच प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या मुक्तागिरी येथील धबधबा सध्या ओसंडून वाहतोय। गेल्या काही दिवसात दमदार पाऊस झाला, त्यामुळे या भागातील नैसर्गिक सौंदर्य आहे ते अधिकच खुललं। मुक्तागिरीचा हा मुख्य धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतोय। डोंगरांच्या कुशीतून कोसळणारे पांढरशुभ्र पाण्याचे लोट आणि अवतीभोवती दाट हिरवळ सध्या अनेक पर्यटकांचं लक्ष आणि मन वेधून घेत आहे। धबधब्यांचं दृश्य डोळ्यात टिपण्यासाठी अमरावतीसह राज्यभरातून शेकडो पर्यटक या विहंगम दृश्याचा आनंद घेण्यासाठी मुक्तागिरी येथे गर्दी करतायत। निसर्गाच्या सानिध्यात मनशांती मिळवण्यासाठी हे ठिकाण सध्या पर्यटकांचं आवडतं केंद्र बनलेलं आहे।